नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंखपुष्पीबद्दल माहिती देणार आहे आणि शंखपुष्पीपासून आपण आज या व्हिडिओमध्ये क्रीम तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजेल. आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंखपुष्पीबद्दल माहिती घेऊया आणि शंखपुष्पीपासून क्रीम कशी तयार करायची ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मैत्रिणींनो, शंखपुष्पी हे एक जादूप्रमाणे काम करतं. आता याला मैत्रिणींनो, शंखपुष्पीला काही जण अपराजिता, तर काही ठिकाणी शंखपुष्पी, तर आपल्या भागाकडे याला गोकर्णी असे म्हणतात. मग तुमच्या भागाकडे या फुलांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर जाणून घेऊया अपराजिता म्हणजे शंखपुष्पीचे फायदे. शंखपुष्पीमध्ये अँटीऑक्सिडंट, नॅचरल मेगामेंट, क्लिन्झिंग गुणधर्म असते. हे पिगमेंटेशन कमी करण्यास खूप मदत करते आणि याचा रिझल्ट खूप फास्ट येतो. चेहऱ्यावरील कोणतेही डाग, पिंपलचे डाग किंवा पिगमेंटेशनचे वांगाचे डाग हे पूर्ण नाहीसे करण्यास शंखपुष्पी खूप फायदेशीर ठरतं आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यास 100% कारगर असा परिणाम देणारं हे फूल आहे. तुमची स्किन ही 10 शेडपर्यंत गोरी होण्यास शंखपुष्पी खूप मदत करणार आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आपण या शंखपुष्पीपासून क्रीम कशी तयार करायची आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लागणार आहे, मी येथे एका बाउलमध्ये तांदूळ शिजवून घेतलेला आहे. हे थोडंसं कच्चं आहे. या स्टेपवर तुम्ही हे शिजवलेले तांदूळ काढून घ्यायचं आहे. याची आपल्याला क्रीम तयार करायची आहे. आणि या ग्लासमध्ये मी गुलाबजल टाकून ही फुलं भिजत घातलेली आहे. आता हे मिश्रण या तांदळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून ही फुलं आणि हे आपण छानपैकी वाटून घेणार आहोत. त्यासाठी आणखीन यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, ते म्हणजे मुलतानी माती. आपण मुलतानी माती थोडीशी यामध्ये ॲड करूया आणि थोडंसं ग्लिसरीन. आणि या ग्लासमध्ये जे मी फुलं भिजत ठेवली होती गुलाबजल टाकून, ते यामध्ये टाकून घेऊया. आता आपण मिक्सरचं एक स्वच्छ भांडं घेऊन, लक्षात ठेवा मिक्सरचं भांडं हे स्वच्छ घासून घ्या. त्यामध्ये कोणत्याही तिखट पदार्थ वाटलेले नसावे, जेणेकरून आपल्या स्किनला कोणताही नुकसान होणार नाही. तुम्ही मिक्सरचं भांडं स्वच्छ घासून घ्या, त्यानंतरच त्याच्यामध्ये याची टेस्ट करून घ्या. मैत्रिणींनो, चला तर मग याची आपण छानपैकी क्रीम तयार करून घेऊया. मैत्रिणींनो, आपण याची छानपैकी क्रीम तयार करून घेतलेली आहे. पाहू शकता याचा कलर हलकासा फिकट निळ्या रंगाचा कलर आलेला आहे. तुम्ही अशाच प्रकारे क्रीम तयार करून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, याच्यामध्ये जे पण काही इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जसे की मुलतानी माती. तुम्हाला माहीत आहे की मुलतानी माती चेहऱ्यावरील एक्स्ट्रा
ऑइल काढण्यास खूप मदत करते, चेहऱ्यावर ग्लो आणण्यास खूप मदत करते आणि चेहऱ्यावरील काळसरपणा, चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मुलतानी माती खूप उपयुक्त आहे. म्हणून याच्यामध्ये तुम्ही मुलतानी मातीचा नक्की वापर करा. आणि जे राईस आपण वापरलेला आहे तांदूळ, तुम्हाला माहीत आहे की तांदळामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, मिनरल, खूप सारे महत्त्वाचे जीवनसत्व असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहेत. एक मॅजिकलचं काम राईस तुम्हाला देणार आहे, म्हणून यामध्ये राईसचा वापर करायचा आहे. आणि चौथा घटक आहे तो म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणायला आणि ग्लो आणायला खूप मदत करतो. म्हणून या सर्व गोष्टी एकत्रित करून तुम्ही ही क्रीम तयार करा आणि तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही अप्लाय करा. हे तुम्हाला एखाद्या जादूप्रमाणे रिझल्ट देणार आहे. म्हणून यामध्ये या सर्व गोष्टी ॲड करा आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नक्की ग्लो आणून देणारा ही क्रीम तयार केलेली आहे आपण. अशाच प्रकारे तुम्ही याची छानपैकी मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून क्रीम तयार करायची आहे. आता हे आठवड्यातून 2 वेळा वापरायची आहे. लग्न समारंभामध्ये इतरांपेक्षा गोरी स्किन द्यायला हे नक्की तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे ही क्रीम तुम्ही बनवा आणि तुमच्या चेहऱ्यावर नक्की लावा. आता तुमचा चेहरा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, एका टॉवेलने पुसून. नंतर तुमच्या चेहऱ्यावर ही क्रीम अशा प्रकारे लावून घ्यायची आहे संपूर्ण चेहऱ्याला. अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिट छानपैकी सुकल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. धुण्यासाठी तुम्ही कोणताही साबण किंवा फेसवॉश वापरायचा नाही. मैत्रिणींनो, चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. पुढं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद.